सध्या आलेला आहे हळदीचे माहेरघर असलेल्या वसमत तालुक्यातील हापसापूर या गावामध्ये गजानन सवंडकर यांच्या हळदीच्या प्लॉटमध्ये की ज्यांनी सुरुवातीपासून 2 एकरचा पूर्णतः जैविक प्लॉट आपल्या तिरंगा जैविक कृषी केंद्रावरून केलेला आहे. तर त्यांना आलेला अनुभव आपण थोडक्यात विचारू. आतापर्यंत 3 ड्रिचिंग आणि 2-3 फवारण्या झाल्या. आतापासून रासायनिक खत वापरलं नाही हळदीला आणि आता इथून पुढे वापरायचं नाही. कारण सगळा प्लॉट दाखवा त्यांना. पाहू शकता हळदीची कुठल्याच प्रकारचा करप्या वगैरे काहीच नाही, कन्सर्न नाही. शेतकऱ्यांना विचारा. नंबर 1 फुटवा केला हळदीनं. 5-6-4 5-6-4 असे फुटवे आहेत हळदीला प्रत्येक बेड आहे. कुठल्याच प्रकारचं केमिकल वापरलेलं नाही या हळदीच्या प्लॉटला.